आज ना फ्लॉवर चिरायला घेतली. 2-3 दिवस झाले फ्रीजमध्ये पडली होती आणि सध्या फ्लॉवर छानच येते, ताजी येते. तर फ्लॉवर आणली आणि ती चिरायला घेतली तर त्याच्यामध्ये मला बारीक रेषांचं वगैरे आधी तर मला असं वाटलं की अळी आहे, पण माहीत नाही ते सापासारखं दिसलं मला आणि मी घाबरून व्हिडिओ पण नाही काढू शकली कारण की एवढी घाबरली मी की मी पटकन ते पिशवीत घेऊन टाकून दिलेलं. एवढा स्वच्छ फ्लॉवर भेटतोय सध्या तरीसुद्धा असे हाल आहे. तुम्ही पण जर बाजारातनं फ्लॉवर घेत असाल, कोबी आणत असाल तर प्लीज पूर्ण चेक करून आणि कट करून आणा. आणि आज मी बनवलं होतं आमटी. फ्लॉवरचं तर असं झालं मी आमटी आणि भाकरी केली होती आज आणि दोघांच्या चालल्या आहे मस्त्या. काहीतरी लॅपटॉपवरती काहीतरी चालले आहे गप्पा गोष्टी, गाणे ऐकतायत. तो लॅपटॉपवरती प्रॅक्टिस करतो आहे. आम्हाला तर 5वीपासून कम्प्युटर होतं, पण ह्या मुलांना तर आता फर्स्टपासूनच कम्प्युटर आहे. प्रॅक्टिस करतो त्यामुळे आणि बऱ्यापैकी त्याला हँडल करता येतं कम्प्युटर आता. आणि खूप प्रश्न पडतात त्याला, भयानक प्रश्न पडतात की हे कसं करायचं, ते कसं करायचं, हे काय आहे, ते काय आहे, असे प्रचंड प्रश्न असतात त्याला. आणि आता सध्या त्याची प्रॅक्टिस चालू आहे. आणि हे बघा, त्यांनी स्वतःचं नाव टाईप करतो आहे, आधी कॅपिटल आणि आता स्मॉल लिपीमध्ये करतो आहे. तर खरंच आताची पिढी खूप ॲडव्हान्स आहे आणि आपण ह्याच्या म्हणजे मी इथं फर्स्टला किंवा सेकंडला होती तर तेव्हा असं एवढं काहीही नॉलेज नव्हतं मला. पण आताची पिढी खूप फास्ट आहे आणि खूप नॉलेज आहे त्यांना प्रत्येक गोष्टीचं आणि एक गोष्ट एकदाच सांगितली तरीही कळते. चला मग भेटूया उद्या. बाय.